सिंह रास या राशी संदर्भात आपण मागील भागामध्ये संपूर्ण माहिती जाणून घेतलेली तर आहेच. पण या सिंह राशीविषयी म्हणजे शुभवार कोणता, शुभ तारीख कोणती, मित्र राशी, शत्रू राशी कोणती, त्याचबरोबर या सिंह राशीचा भाग्योदय काळ कोणता आणि या राशीला होणारे रोग कोणते याची सविस्तर माहिती आज आपण इथे जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या सिंह राशीच्या माहितीविषयी. सिंह राशीला रविवार हा अगदी शुभवार आहे. या वारी तुम्ही कोणतंही काम जर हाती घेत असाल तर त्या कामात तुम्हाला भरपूर सारं यश प्राधान्य होणार आहे. त्याचबरोबर घातवार आहे शनिवार. तुम्हाला कोणतेही चांगली कामं, कोणत्याही नवीन कामाचा शुभारंभ जर करायचा असेल तर शनिवारी करायचं शक्यतो टाळायचा आहे, कारण की हा शनिवार तुमच्यासाठी अनलकी आहे. त्याचबरोबर सिंह राशीच्या व्यक्तींनी इलेक्ट्रिकल ॲड मेकॅनिकल इंजिनिअरिंग, फायर इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, मिलिटरी स्टडीज, त्याचबरोबर लॉ स्टडी आणि CA लाईन यामध्ये जर तुम्ही शिक्षण घेत असाल तर तुम्हाला या शिक्षणामध्ये भरपूर सारे यश मिळणार आहे. नोकरीचा संबंध म्हणाल तर रेल्वे, फॅक्टरी, फायर ब्रिगेड, सिगारेटच्या फॅक्टरीत नोकरी, ट्रक, रिक्षा, मोटार, ST, प्रेस, प्रिंटिंग प्रेस, लाकडाची वखार, कोळशाची वखार, लॉन्ड्री, सराफी दुकानात नोकरी, पोलीस, मिनिस्टर, हायकोर्ट जज, मिलिटरीत भरती होऊ शकता तुम्ही, त्याचबरोबर बँकेत नोकरी. तर असा तुम्हाला नोकरीचा हा शुभ काळ दाखवत आहे. म्हणजे तुम्ही ह्या जर नोकरी करण्याचा जर विचार करत असाल किंवा तुम्ही ह्या क्षेत्रात नोकरी करत असाल तर तुम्हाला खूप सारं यश मिळणार आहे. त्याचबरोबर धंद्याचा संबंध म्हणाल तर धंद्याच्या संबंधामध्ये तुम्ही तुमचं मोटार गॅरेज चालू करू शकता, पेट्रोल पंप उघडू शकता, एखादा कारखाना तुम्ही उघडू शकता. त्याचबरोबर ट्रक, रिक्षा, मोटार टॅक्सी, पुन्हा मिलवाले, लाकडाची वखार, लॉन्ड्री व सराफीचे दुकान, त्याचबरोबर पानपट्टीचे दुकान सुद्धा आणि कॉन्ट्रॅक्टर सुद्धा तुम्ही होण्याची जास्तीत जास्त संभावना दर्शवत आहे. कारण की तुम्हाला या धंद्यामध्ये खूप सारे यश मिळणार आहे आणि हा धंदा तुमच्या राशीसाठी खूपच लकी आहे. त्याचबरोबर सर्व राशी अत्यंत बलाढ्य असतातच, पण सर्व राशींमधून बलाढ्य रास ही सिंह आहे. ही माणसं जी आहेत ना, ही माणसं अगदी स्थिर असतात आणि अगदी मोकळ्या स्वभावाची आणि मोकळ्या मनाची असतात. निकषपट्टी, दिलदार, आत्मविश्वासू, आत्मसंयमी, संकटाला कधीही न डगमगणारी, योग्य संधी साधू, घमेंडखोर, मोठेपणाची आवड असणारी, काही बाबतीत ते हेकेखोर सुद्धा असतात, धरलेला डंकू कायम सुद्धा ठेवतात, सुंभ जुळेल पण पीळ कायम राहील अशा मानी स्वभावाची असतात, ताठ, धैर्यवान, बुद्धिमान अशी ही लोक आढळून येतात. तसेच ही माणसं नशीबवान सुद्धा असतात. म्हणजे त्यांचं नशीब कधी कधी खूप साथ पण देत असतं. जर देवाची आणि देवावर जर तुमची श्रद्धा असेल तर तुमचं नशीब तुमच्या पायथ्याशी लोळ घालेल इतपत त्यांचं नशीब चांगलं असतं. त्याचबरोबर ही माणसं प्रामाणिक खूप असतात. कठोर भाषी जरी असली तरी मनातून फार प्रिय असतात. कडक, टीकाकार, धाडसी, सेनानायक, लोकनायक, निग्रह, जहाल, शीघ्रकोपी, क्षमाशील तेवढीच दृढ निश्चयी असतात. ह्या माणसांना राजकारणामध्ये खूप सारा रस असतो. म्हणजे ही माणसं राजकारणी आढळून येतात. कुंडलीत जर सिंहरास असेल व त्यांचा स्वामी रवी हा तुळेचा म्हणजे निचीचा असेल तर रवीची ग्रहपीडा जबरदस्त जाणवते. म्हणूनच रविवारी रवीचे दान करायचं आहे व जप करायचा आहे. कारण की तुम्ही रविवारच्या दिवशी सातत्याने ओम ह्रीम सूर्याय नमः हा मंत्रजाप जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला ग्रहपीडा जी जाणवत असेल तर ती ग्रहपीडा नक्कीच दूर होणार आहे. तर तुम्हाला दान कोणतं करायचं आहे तर सुवर्ण दान करायचं आहे. 1 ग्रॅम अगदी छोटंसं दान करायचं आहे. कोणत्याही गरीब व्यक्तीला करा, अन्यथा घरातल्या एखाद्या व्यक्तीला केलं तरीही चालणार आहे. तांब्याचं शक्यतो काही दान करता येत असेल तर ते सुद्धा तुम्ही दान करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला गहू दान करायचे आहेत. गहू तुम्हाला मंगळवारी दान करायचे आहेत. 1.25 किलो गहू आणि त्याचबरोबर तुम्हाला गूळ सुद्धा दान करायचा आहे. म्हणजे 1/2 किलो गूळ घेतला तरी चालणार आहे आणि 1.25 किलो गहू घ्यायचे आहेत. एखाद्या मंदिरात ब्राह्मणाला जरी दान करत असाल तरीही चालणार आहे किंवा मंदिराच्या बाहेर कोणी गरीब व्यक्ती बसत असतात त्यांना दान केलं तरीही चालणार आहे. शक्यतो तुम्हाला रविवारच्या दिवशी तांबड्या गाईचं दर्शन घ्यायचं आहे. म्हणजे
तुम्ही कोणतीही गायी भेटली तरी दर्शन घेऊ शकता, पण शक्यतो तांबड्या गायीचं दर्शन तुमच्यासाठी खूपच शुभ आहे. म्हणजे तुमच्या मनातल्या इच्छा ज्या आहेत त्या सर्व काही पूर्ण होतील. त्याचबरोबर तुम्हाला रवीची ग्रहपीडा, शरीरात रक्त नासणं, उजवा डोळा, डावी बरगडी, त्याचबरोबर सतत ताप येणं, पडसे येणं, नेत्ररोग, पाठीचा कणा दुखणं, हृदयविकार, पायाला सतत दुखापत होणं, ॲक्सिडंट, हार्ट अटॅक म्हणजे हार्ट अटॅक अचानक येणं, लो व हाय ब्लड प्रेशरचं विकार, उतार वयात होणं, त्याचबरोबर देवी गोवर येणं, त्याचबरोबर इलेक्ट्रिक शॉक बसून त्रास होणं, होरपळणं, स्फोट होऊन मृत्यू येणं, अशा सतत वेगवेगळ्या पिढ्यांमधून तुम्हाला जावं लागत असेल, तर ह्या पिढ्यांपासून मुक्तता मिळण्यासाठी तुम्ही सातत्याने ओम ह्रीम सूर्याय नमः हा सूर्याचा मंत्र खूप गरजेचा आहे तुम्हाला बोलणं. इलेक्ट्रिक शॉक बसून म्हणजे इलेक्ट्रिकचा शॉक कसाही बसू शकतो. जर तो तुम्हाला बसू नये, त्याचबरोबर म्हणजे आगीशी तुमचा कोणताही वाईट संबंध येऊ नये यासाठी सुद्धा तुम्हाला ओम ह्रीम सूर्याय नमः हा मंत्र जाप सातत्याने करायचा आहे. कारण की बहुसंख्य निचीचा रवी म्हणजे तुळेचा रवी असणाऱ्या व्यक्तींना ह्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. त्याबरोबर तुम्हाला वरील आजारपण, त्रास, कटकटी, दमा रवीच्या महादशेतच होतात. जर तुम्हाला रवीची महादशा ही 6 वर्ष असेल, तर तुम्ही अ, काही मंत्र जे आहेत, ते मंत्रजाप तुम्हाला इथे करायचे आहेत. ते मंत्रजाप मी तुम्हाला मागील भागामध्ये सांगितलेले आहेत. ते मंत्रजाप तुम्ही सातत्याने 108 वेळा, त्याचबरोबर 1 माळी असं करायचं आहे. आता मंत्रजाप म्हणाल तर सिंह राशीच्या मागच्या भागामध्ये मी 3 मंत्र दिलेले आहेत. त्या 3 मंत्रांपैकी कोणताही मंत्रजाप तुम्ही केला, तर जी रवीची महादशा तुम्हाला चालू आहे, त्या रवीच्या महादशेपासून तुम्हाला मुक्तता मिळणार आहे. त्याचबरोबर सिंह राशीचा मित्र राशी आहे मेष, धनु, कुंभ या मित्र राशी आहेत आणि या मित्र राशींबरोबर जर तुम्ही कोणता बिझनेस करत असाल, पार्टनरशिप करत असाल, तर तुम्हाला नक्कीच या राशींपासून खूप सारा फायदा होणार आहे. त्याचबरोबर सिंह राशीच्या शत्रू राशी ज्या आहेत, तूळ व मकर आहेत. या राशींपासून तुम्हाला खूप सावधान व्हायचं आहे, कारण की तुम्हाला ह्या राशींपासून खूप तोटा होण्याची शक्यता दर्शवत आहे. सिंह राशीला होणारे रोग, रक्त नासणं, जास्तीत जास्त म्हणजे शक्यता हीच दर्शवतं की रक्त नासणं, हार्ट अटॅक येणं, हाय लो ब्लड प्रेशर होणं, फिट्स येणे, नेत्ररोग, पायाला सतत काहीतरी दुखापत होत राहणं आणि त्याचबरोबर तुम्हाला सतत कोणता तरी मानसिक आजार होण्याची दाट शक्यता तुमच्या या राशीला दिसून येते. वय वर्ष 22 ते 35 हा तुमचा भाग्योदय काळ आहे. म्हणजे तुमच्या या वयामध्ये तुमचा खूप मोठा काहीतरी वेगळा टर्निंग पॉइंट होणार आहे. त्याचबरोबर 22व्या वर्षी तुमचं आयुष्य स्थिर होणार आहे. म्हणजे तुम्ही एकदम व्यवस्थित असं स्टेबल होणार आहात. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही खूप सारी प्रगती करणार आहात. त्याचबरोबर जर तुमचं म्हणजे तुम्हाला समजत नसेल, की मी काय करावं किंवा काय करू नये, तर 22व्या वर्षापर्यंत तुमचं थोडंसं इकडे-तिकडे डगमग होणार आहे. पण 22व्या वर्षी तुमचं व्यवस्थित सगळं काही लाईनशीर काम, तुमचं लाईनशीर सगळ्या गोष्टी होणार आहेत. त्याचबरोबर तुमची भाग्यदिशा आहे, म्हणजे सिंह राशीची भाग्यदिशा ही दक्षिण आहे. म्हणजे शक्यतो दक्षिण दिशा ही खूपच अशुभ मानली जाते. पण सिंह राशीसाठी ही दक्षिण दिशा खूप महत्त्वाची आहे. जरी तुम्हाला कितीही काही वाटलं, की दक्षिण दिशेला तोंड करून बरेचसे जण म्हणतील, की दक्षिणेकडे तोंड करून बसू नये किंवा दक्षिण दिशा ही खूप अशुभ आहे. पण सिंह राशीच्या लोकांनी ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, की दक्षिण दिशेला जर तुम्ही कोणतंही काम करत असाल, जर तुम्ही एखाद्या बिझनेसमध्ये तुम्ही कोणत्या चेअरवर तुमच्या बसत असाल, तर दक्षिणेकडे तोंड करून बसा. विद्यार्थी वर्गांनी दक्षिणेकडे तोंड करून अभ्यास करा. तुमचा केलेला अभ्यास अगदी व्यवस्थित लक्षात राहणार आहे आणि शक्यतो दक्षिणेकडेच तुमचा कोणताही कल असू द्या. म्हणजे जर एखादी तुम्ही म्हणजे घर घेत असाल किंवा एखादी फॅक्टरी घेणार असाल, तर दक्षिण दिशेला येईल अशाच पद्धतीने घेतली तर तुमची त्या फॅक्टरीमध्ये, तुमच्या त्या घरामध्ये बरकत येणार आहे. त्यामुळे तुम्ही शक्यतो दक्षिणेला जितकी काही चांगली कामं करता येणार आहेत, ती करायची आहेत. त्याचबरोबर सिंह राशीच्या लोकांसाठी सोमवारी वडाच्या झाडाखाली साखर ठेवायची आहे. त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाखाली दही-भात ठेवायचा आहे. जेणेकरून तुमच्या कामधंद्यामध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारी भरभराट होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला बुधवारी माणिक खड्याची अंगठी धारण करायची आहे आणि त्याची रोज पूजा करायची आहे. आता ही माणिक खड्याची अंगठी तुम्हाला सराफाच्या दुकानात मिळेल. तिथे जाऊन तुम्ही त्यांना विचारू शकता माणिक खड्याची अंगठी कोणती आहे ती आणि ती तुम्ही धारण करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला अजून एक जाप करायचा आहे. म्हणजे हा जाप तुम्ही रोज करायचा आहे. 1 माळ करा, 108 वेळा करा.
श्रीराम जय राम जय जय राम अगदी सोपा आहे. जीवनातला आपल्या रोजच्या जीवनातला म्हटलं तरी चालणार आहे. येता जाता करा, कधीही करा. रोज देवपूजा होईल, त्या देवपूजेनंतर 108 वेळा सातत्याने करा आणि तुम्ही बघा तुमच्या जीवनामध्ये काय फरक जाणवतोय ते. कारण की खूप असा प्रभावी हा मंत्र आहे, जेणेकरून तुमची सर्व कामं ही भराभर पूर्ण होणार आहेत. चला तर मग भेटूया पुन्हाच अशा दुसऱ्या राशींसोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.